एक 40 ते 45 वर्षाची अतिशय सुंदर आणि मध्यमवयीन महिला होती, जी दररोज आपल्या काही शेळ्या घेऊन शेतात चारण्यासाठी जात असायची. मग एक दिवस जेव्हा ती संध्याकाळच्या वेळी आपल्या शेळ्यांना घेऊन शेतात चारण्यासाठी जाते, तेव्हा अचानक तिची एक शेळी कुठेतरी हरवते. त्यानंतर ती आपली शेळी इकडे तिकडे शोधू लागते, पण शेळीचा काही पत्ता लागत नाही. ती बिचारी खूप चिंतेत पडते आणि शेळी शोधता शोधता खूप रात्र देखील होते. शेवटी ती थकून बागून थेट आपल्या घरी परत येते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या शेजारच्या एका मुलाला सोबत घेऊन शेळी शोधण्यासाठी घराबाहेर पडते. मग मित्रांनो, ते दोघेजण शेळी शोधता शोधता एका दाट जंगलाच्या दिशेने निघून जातात. तिथे गेल्यानंतर अचानक पाऊस सुरू होतो. मग ते दोघेजण त्या जंगलातील एका झाडाखाली बसतात. त्यानंतर अचानक त्या मुलाचं मन त्या महिलेवर जडतं आणि त्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यानंतर मित्रांनो, ती महिला देखील स्वतःला थांबवू शकत नाही आणि जेव्हा तो मुलगा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारी करून पुढे सरकतो, तेव्हा ती महिला त्याला थांबवते आणि त्याला असं काही करायला सांगते की ज्याबद्दल तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. एक 40 ते 50 वर्षाची महिला एका मुलासोबत असं काम कसं करू शकते? घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना नैनितालमधील पतार नावाच्या एका छोट्याशा गावातील सत्य घटना आहे. त्या गावात ममता नावाची एक अतिशय सुंदर 45 ते 50 वर्षाची मध्यमवयीन महिला राहत होती. तिचा नवरा नव्हता. तिच्या नवऱ्याचं खूप आधी निधन झालं होतं आणि तिला कोणतंही लेकरू देखील नव्हतं. ती आपल्या घरात पूर्णपणे एकटी राहत होती आणि नवरा गेल्यानंतर स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिने घरात 2-4 मेंढ्या आणि शेळ्या पाळल्या होत्या. त्यांची ती स्वतः काळजी घेत असायची आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्यांना शेतात चारण्यासाठी ती बिचारी घेऊन जायची. आणि ममताच्या घराच्या अगदी शेजारीच आणखी एक घर होतं, ज्यात टिंकू नावाचा एक अतिशय देखणा आणि स्मार्ट मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. दोन्ही कुटुंबे नेहमी एकत्र राहत असायचे. त्यांच्यात कोणताही वाद नव्हता. जेव्हा टिंकूचं मन लागत नसायचं, तेव्हा तो ममताच्या घरी जात असायचा आणि तिच्यासोबत तासनतास गप्पा मारत आपलं मन रमवत असायचा. आणि जेव्हाही तो तिच्याकडे जायचा, तेव्हा ममता त्याला काही ना काही खायला द्यायची. त्यामुळे ममता आणि त्या दोघांमध्ये खूपच चांगलं जुळून आलं होतं. टिंकू मनोमन ममताला पसंतही करत होता, कारण त्यामागे एक कारण होतं, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तुम्ही लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ खूपच खतरनाक आहे. तर मित्रांनो, काय होतं, शेवटी जेव्हा टिंकूचं मन लागत नसायचं आणि टिंकूचे आईवडील त्या गावातील एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. टिंकूचे वडील शिक्षक होते आणि त्याची आई त्या शाळेत खिचडी बनवण्याचं काम करायची. त्यामुळे दुपारच्या वेळी टिंकू घरात पूर्णपणे एकटा असायचा आणि तो सध्या 10वी शिक्षण घेत होता. पण तो दररोज शाळेत शिकायला जात नसायचा. तो खूपच मनमौजी स्वभावाचा मुलगा होता. दिवसभर आपल्या मित्रांसोबत इकडे तिकडे भटकत राहायचा आणि जेव्हा मन व्हायचं तेव्हा तो शाळेत जायचा आणि जेव्हा मन नसायचं तेव्हा पूर्ण दिवस तो घरामध्ये बसायचा, इकडे तिकडे फिरायचा आणि ममताच्या घरी जाऊन तिच्यासोबत तासनतास गप्पा मारायचा. जेव्हा ममता संध्याकाळच्या वेळी शेळ्या चारण्यासाठी जायची, तेव्हा तोही तिच्या मागे मागे जायचा आणि उशिरा रात्रीपर्यंत तिच्यासोबत शेळ्या चारत तिची मदत करत राहायचा. ममता शेळ्या चारण्यासाठी जायची. तिथेच बाजूला एक तलाव होता. त्या तलावामध्ये तो शेळ्यांना पाणी पाजायचा आणि खूप सेवा करायचा. ममताचं या जगात कुणी नव्हतं, त्यामुळे ती नेहमी टिंकूसोबतच रमलेली असायची. पण टिंकूच्या मनात काय आहे, तो तिच्याकडून काय अपेक्षा ठेवतो, याची तिला अजिबात देखील कल्पना नव्हती. मित्रांनो, जेव्हाही संधी मिळायची तेव्हा टिंकू ममतासोबत मजाक देखील करायचा, पण ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. ती म्हणायची की हा माझ्या नातवासारखा आहे, म्हणून नेहमी माझ्यासोबत फिरत असतो आणि मजा करतो. पण मित्रांनो, तिला टिंकूच्या मनातली खरी भावना अजिबात समजत नव्हती
आणि त्याची रोजचीशी सवय झाली होती. जेव्हा संध्याकाळ व्हायची आणि ममता आपल्या शेळ्यांना घेऊन शेतात जायची तेव्हा तोही तिच्या मागे जायचा. जिथे ती जायची तिथे तोही जायचा आणि दोघे शेताच्या बांधावर बसून तासनतास गप्पा मारायचे. दोघे एकमेकांसोबत बोलून आनंदी व्हायचे. पण ममताला अजूनही हे समजत नव्हतं की टिंकूला तिच्याकडून नेमकं काय हवंय. टिंकू त्या वयात खूप रंगीन मिजाजचा झाला होता. जेव्हा रात्री तो आपल्या आईवडिलांसोबत खोलीत झोपायचा तेव्हा मध्यरात्री अचानक जागा व्हायचा. पण तो खोटं खोटं चादरीत पडून जागाच राहायचा आणि झोपल्याचं नाटक करायचा. आणि जेव्हा त्याचे आईवडील आपापसात आपली इच्छा पूर्ण करत असायचे तेव्हा तो चोरून त्यांच्याकडे पाहायचा. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याही मनात तशाच भावना निर्माण होऊ लागल्या. पण तो काय करणार, त्याच्याकडे तसं काही साधन नव्हतं. आणि गावात जिथे कोणाच्या घरी तो जायचा तिथले लोक त्याला पसंत करत नव्हते. त्याला आपल्या घरी बसूही देत नसायचे. त्यामुळे तो आता मजबूर झाला होता आणि रोज तो ममताच्या घरी जायचा. तिच्यासोबत गप्पा मारायचा, इकडच्या तिकडच्या गोष्टी करून तिला खुश ठेवायचा. पण ममता ही खूपच साधी आणि भोळीबाबडी महिला होती. तिला त्याच्या मनात काय चाललं आहे याची अजिबात कल्पना नव्हती. अशाच प्रकारे एक दिवस संध्याकाळचे साधारण 3 वाजले होते आणि ममता आपल्या सगळ्या मेंढ्या शेळ्यांना घेऊन शेतात चारण्यासाठी निघून जाते. त्या दिवशी टिंकू शाळेत शिकायला गेला होता. त्यामुळे तो त्या दिवशी ममतासोबत गेला नव्हता. त्या दिवशी ममता एकटीच आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन शेतात गेली होती. त्या दिवशी जेव्हा ती थोडा वेळ आपल्या शेळ्या चारत होती तेवढ्यात अचानक तिच्या सगळ्या शेळ्यांपैकी एक शेळी हरवली होती. त्यानंतर ती खूप घाबरते आणि आपली शेळी इकडे तिकडे शोधू लागते. पण मित्रांनो, शेळीचा काही पत्ता लागत नाही आणि रात्रही झाली होती. त्यानंतर ती शेळी शोधून थकून भागून निराश होऊन थेट घरी येते आणि त्या रात्री ती बिचारी काही न खाता पिता तशीच झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच जेव्हा टिंकू तिच्या घरी तिच्यासोबत बोलण्यासाठी येतो तेव्हा ममता त्याला आपली सगळी अडचण सांगते. ती म्हणते, हे बघ टिंकू, काल तू घरी नव्हता ना, माझ्यासोबत शेळ्या चरायला आला होता. तू शिकायला शाळेत गेला होता. त्याच दरम्यान जेव्हा मी संध्याकाळी शेळ्यांना घेऊन शेतात गेले तेव्हा माझी एक शेळी अचानक कुठेतरी हरवली. मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे मी निराश होऊन घरी परत आले. पण आज मला माझी शेळी शोधायची आहे, ती कुठे गेली असेल. तेव्हा टिंकू तिला म्हणतो, अरे आंटी, एवढीच गोष्ट आहे ना, तुम्ही एवढ्या चिंतेत का आहात? मी आहे ना, चला मी तुमच्यासोबत येतो आणि तुमची शेळी शोधून देतो. मित्रांनो, जेव्हा ममता टिंकूचं हे बोलणं ऐकते तेव्हा तिच्या मनात पुन्हा धीर येतो आणि ती टिंकूला सोबत घेऊन आपल्या शेळीच्या शोधात घराबाहेर पडते. जेव्हा ते दोघे शेळी शोधण्यासाठी शेतात जातात तेव्हा इकडे तिकडे शोधत शोधत ते जवळच्याच एका खूप मोठ्या आणि दाट जंगलात पोहोचतात. जंगलात गेल्यानंतर ते दोघे आपली शेळी सगळीकडे शोधू लागतात. शेळीचा काहीच पत्ता लागत नाही. तेवढ्यात अचानक जोरदार पाऊस सुरू होतो. त्यामुळे ममता आणि टिंकू पावसापासून वाचण्यासाठी त्या जंगलातील एका दाट झाडाखाली जाऊन बसतात. मग जेव्हा ते काही वेळ त्या झाडाखाली बसून राहतात तेव्हा अचानक टिंकूचं मन ममताकडे आकर्षित होतं. त्याच्या मनात वेगळ्याच भावना निर्माण होतात. त्यानंतर मित्रांनो, तो ममतासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यात ममताचंही मन टिंकूकडे ओढलं जातं आणि ती देखील स्वतःला थांबवू शकत नाही. मग ती टिंकूला म्हणते, हे बघ टिंपू, तू माझ्या नातवासारखा आहे. या जगात माझं कुणी नाही म्हणून मी नेहमी तुझ्यासोबत राहते. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला पूर्णपणे स्वतःला सोपवेन. तेव्हा तो म्हणतो, आंटी फक्त एकदाच, कारण मी खूप दिवसापासून या गोष्टीच्या शोधात आहे. मी मान्य करतो की तुमची शेळी हरवली आहे, पण तुम्ही काळजी करू नका. मी तुमची शेळी कुठूनही शोधून आणेन. ती आकाशात असो की पाताळात, मी तुला शोधून काढेन. फक्त एकदा माझी मनोकामना पूर्ण करा. तेव्हा ममता त्याला म्हणते, नाही टिंकू, हे शक्य नाही. तो म्हणतो, काय शक्य नाही? शेवटी तुम्ही देखील एक महिला आहात आणि तुमच्याही मनात कधी ना कधी अशा भावना येतच असतील ना. मग ती म्हणते, मी मान्य करते की मी एक महिला आहे, पण माझं वय खूप जास्त झालं आहे. त्यामुळे आता माझं मन तसं कधी होत नाही. कधी कधीच मला तसं वाटतं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी मान्य करतो की तुमचं मन कधी कधी होत असेल, पण होतं ना. मग आज माझं ऐका आणि एकदा माझ्यासोबत राहा. पण मित्रांनो, ममता त्याचं काही ऐकत नाही.
मग तो ममताला गोड बोलून समजावू लागतो, तिला म्हणवू लागतो. त्यानंतर ममताला देखील त्याची दया येते आणि ती मनात विचार करू लागते, हा नेहमी माझ्यासोबत असतो, माझी मदत करतो आणि जेव्हा मी शेळ्या चरायला जाते तेव्हा हा माझ्या मागे मागे येतो. कदाचित याच अपेक्षेने तो माझ्यासोबत येत असावा, त्यामुळे याचं मन आत्ता दुखवायला नाही पाहिजे. ती त्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी परवानगी देते. पण याआधी ती टिंकूला म्हणते, हे बघ टिंकू, मी आता खूप वयस्कर आणि मध्यमवयीन महिला आहे, त्यामुळे काहीही करताना जपून कर. जर कुणाला आपल्या नात्याबद्दल कळालं किंवा तुझ्या आईवडिलांना समजलं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि आपल्या दोघांची खूप मोठी बदनामी देखील होईल. तेव्हा तो म्हणतो, अरे आंटी, तुम्ही त्याची चिंता का करता? या जंगलात फक्त आपण दोघंच आहोत. आपल्याशिवाय इथं तिसरं कुणी नाही आणि आपण कुणाला सांगणार देखील नाही. मग कुणाला कसं कळणार? त्याचं ते बोलणं ऐकून ममता पूर्णपणे निर्धास्त होते. ती त्याच्यावर विश्वास ठेवते आणि जेव्हा टिंकू आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुढे सरकतो तेव्हा ममता त्याला पुन्हा एकदा सावध करते. ती म्हणते, बघ टिंकू, मी खूप वयस्कर आहे, त्यामुळे काही करताना थोडं समजून आणि जपून कर. त्यानंतर तो म्हणतो, आंटी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. तो तिच्या जवळीक मिळाल्यामुळे खूप खुश होतो आणि अनेक वेळा आपली मनोकामना पूर्ण करतो. त्यानंतर तो पूर्णपणे आनंदी होऊन जातो. ते दोघे त्या झाडाखाली जवळपास 2-3 तास एकमेकांसोबत वेळ घालवतात. जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा ते दोघे पुन्हा शेळी शोधण्यासाठी निघतात. पण शेळी शोधता शोधता रात्र होते आणि शेळीचा काहीच पत्ता लागत नाही. त्यामुळे ते दोघेजण निराश होऊन थेट आपल्या घरी परततात. घरी गेल्यानंतर त्या दिवशी ममता काही खातपीत नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपते. टिंकू देखील आपल्या घरी निघून जातो. तिसऱ्या दिवशी सकाळ होताच टिंकू पुन्हा ममताच्या घरी येतो आणि येताच म्हणतो, आंटी, काल शेळी मिळाली नाही, चला आज आपण पुन्हा शेळी शोधू. त्यानंतर ममता त्याचं बोलणं मान्य करून पुन्हा त्याच्यासोबत शेळी शोधण्यासाठी त्या जंगलात जाते आणि त्या दिवशी देखील टिंकू संधी साधून तिच्या मजबुरीचा फायदा घेतो आणि पुन्हा एकदा आपली मनोकामना पूर्ण करतो. त्यानंतर ते दोघे पुन्हा शेळी शोधू लागतात आणि शेवटी ममताला तिची हरवलेली शेळी सापडते. त्यानंतर ती खूप आनंदी होते आणि शेळीला घेऊन ती थेट घरी येते. ममताच्या घराजवळचे लोक जेव्हा तिला आनंदी पाहतात आणि त्यांना समजतं की तिची शेळी सापडली आहे तेव्हा तेही तिला म्हणतात, ममता, बरं झालं तुझी शेळी मिळाली, कारण तुझ्या जगण्याचा एकमेव आधार या शेळ्याच होत्या. जर शेळी हरवली असती तर तुझं खूप मोठं नुकसान झालं असतं. हे ऐकून टिंकू देखील खूप खुश होतो. त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. चौथ्या दिवशी सकाळ होतात. जेव्हा टिंकू ममताच्या घरी येतो तेव्हा तो पाहतो की ममताची तब्येत पूर्णपणे खराब झाली आहे. तो ही गोष्ट आपल्या आईवडिलांना जाऊन सांगतो. त्यानंतर टिंकूचे आईवडील ममताच्या घरी येतात आणि तिला समजावू लागतात. ते म्हणतात, आता तर तुझी शेळी मिळाली, मग तू जेवण का नाही करत? तेव्हा ममता त्यांना सांगते, पहा, खरं तर मागच्या 2 दिवसात मी रात्री काही खाल्लं पिल्लं नाही आणि तशीच झोपले, त्यामुळे मी खूप अशक्त झाली आहे. ती टिंकू आणि स्वतःमधील नात्याचं खरं कारण त्याच्या आईवडिलांना सांगत नाही. ती त्यांच्यापासून सगळं लपून ठेवते की तिची तब्येत नेमकी कशामुळे खराब झाली होती. टिंकूचे वडील एका डॉक्टरला बोलवतात. त्यानंतर डॉक्टर ममताच्या घरी येतो, तिची तपासणी करतो आणि काही औषधं देऊन वेळेवर जेवण करण्याचा सल्ला देतो आणि त्यानंतर डॉक्टर तिथून निघून जातो. ममता काही दिवस औषध घेते आणि हळूहळू पूर्णपणे बरी होते. तिला आता टिंकूची आठवण येऊ लागते. जेव्हा ती घरात एकटी असायची तेव्हा ती सतत टिंकूबद्दल विचार करत असायची. त्या दिवसापासून टिंकूने तिच्या घरी येणं जाणं खूप कमी केलं होतं, कारण त्याला वाटत होतं की ती अजूनही आजारी आहे, म्हणून तो तिच्याकडे जात नव्हता. पण जसं 10-12 दिवस निघून जातात तसं टिंकू पुन्हा ममताच्या घरी येऊ जाऊ लागतो आणि आधीसारखं दोघेजण पुन्हा गप्पा मारू लागतात. एका संध्याकाळी जेव्हा ममता आपल्या शेळ्यांना घेऊन शेतात चारण्यासाठी घराबाहेर पडते तेव्हा टिंकूही तिच्या मागे मागे जातो. तिथे गेल्यानंतर दोघे शेताच्या बांधावर बसून एकमेकांसोबत गप्पा मारू लागतात. बोलता बोलता टिंकू त्या जंगलातील दिवसाची आठवण ममताला करून देतो. त्यानंतर ममताचं मन पुन्हा डळमळू लागतं. पण ती त्याला म्हणते, नाही टिंकू, त्या दिवसानंतर माझी तब्येतच खराब झाली होती, कारण तू इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. तेव्हा तो म्हणतो, त्याने काय होतं, हळूहळू तुम्हाला माझी सवय होईल, त्यानंतर तुम्ही स्वतः सगळं स्वीकाराल. त्याचं ते बोलणं ऐकून ममता पुन्हा त्याचं म्हणणं मान्य करते. मग टिंकू तिला त्या कालव्याच्या काठावर घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर
तो पुन्हा आपली सगळी मनोकामना पूर्ण करतो. त्यानंतर ममता स्वतःला नीट सावरते आणि पुन्हा शेताच्या बांधावर येऊन बसते. मग दोघेजण पुन्हा शेळ्या चारू लागतात आणि जेव्हा उशिरा संध्याकाळ होते तेव्हा ते दोघेही आपापल्या घरी परततात. त्या 2-3 दिवसाच्या घटनेनंतर त्यांना एकमेकांची सवय होऊन जाते की जेव्हाही त्यांना संधी मिळायची, कधी शेतात कधी घरात, ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत आपली इच्छा आता पूर्ण करू लागले. हळूहळू गावकऱ्यांनाही त्यांच्या या नात्याबद्दल माहिती होऊ लागली. जेव्हा टिंकू ममतासोबत शेळ्या चरायला जायचा तेव्हा गावातील काही मनचले मुलगे त्याच्या मागे शेतात जायचे आणि तिथे जाऊन ते लपून ममता आणि टिंकू काय बोलतात काय करतात हे ऐकण्याचा पाहण्याचा प्रयत्न करायचे. अशाच प्रकारे हळूहळू ही गोष्ट टिंकूच्या आईवडिलांपर्यंत पोहोचते की टिंकू आणि ममता यांच्यामध्ये आता नवरा बायकोसारखं नातं निर्माण झालं आहे. एक दिवस टिंकूची आई त्याला विचारते, सांग बरं ममतासोबत तुझं नेमकं काय नातं आहे? गावातील सगळे म्हणतात की तू तिच्यासोबत चुकीच्या गोष्टी करतो. तेव्हा टिंकू म्हणतो, नाही आई, आमचं तसं काही नाही. पण मित्रांनो, जेव्हा त्याचे वडील त्याच्याकडे कडकपणे चौकशी करतात तेव्हा तो शेवटी सगळं खरं खरं सांगून टाकतो. त्यानंतर टिंकूचे वडील त्याच्यावर खूप रागवतात आणि म्हणतात, सांग तुला ही सवय नेमकी लागली तरी कशी? तेव्हा टिंकू म्हणतो, बाबा मी रोज रात्री तुम्हाला आणि आईला एकमेकांसोबत पाहायचो, त्यामुळे माझ्याही मनात तशा भावना निर्माण व्हायच्या आणि मी रोज ममताच्या घरी ये जा करत असल्यामुळे मला तिच्यासोबत खूप जवळीक वाटू लागली. मग एक दिवस मी तिच्यासोबत शेळी शोधण्यासाठी जंगलात गेलो आणि जेव्हा पाऊस आला तेव्हा आम्ही दोघे झाडाखाली थांबलो. त्या दिवसापासून आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. जेव्हा टिंकूच्या आईवडिलांना त्याच्याकडून संपूर्ण सत्य कळालं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दिवसापासून ते टिंकूला कडक शब्दात समजावतात. ते म्हणतात, आजपासून तू ममतासोबत शेळ्या चारायला शेतात जाणार नाही. तू घरातच राहशील आणि रोज शाळेत जाशील. जर तू आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुला घराबाहेर काढून टाकू. त्यानंतर टिंकू आपल्या आईवडिलांचं म्हणणं मान्य करतो आणि टिंकूचे आईवडील ममताच्या घरी जाऊन तिला देखील समजावतात. ते म्हणतात, हे बघ ममता, टिंकू तुझ्या नातवासारखा आहे आणि तू त्याच्यासोबत अशा गोष्टी करते हे काही योग्य नाही. ते ऐकल्यानंतर ममताला देखील आपल्या केलेल्या गोष्टींबद्दल खूप पश्चाताप होतो. मग ती टिंकूला माफ करून त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेते. त्या दिवसापासून ममता टिंकूला स्पष्टपणे सांगते, हे बघ टिंकू, आजपासून तू माझ्या घरी येऊ नको, ना माझ्यासोबत मेंढ्या शेळ्या चारायला शेतात देखील येऊ नको. त्यानंतर टिंकू आपल्या घरी परत जातो आणि त्या दिवसापासून तो ममतासोबत शेळ्या चारायला शेतात जाणं बंद करतो. तो आपल्या आईवडिलांचं ऐकून घरी राहू लागतो आणि रोज शाळेत जाऊ लागतो. आणि आजही ममता आपल्या घरी एकटीच राहते. तर टिंकू आपलं शिक्षण पूर्ण करून पंजाबमध्ये नोकरी करण्यासाठी निघून गेला आहे. तिथे तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतो आणि सध्या भाड्याच्या खोलीत राहतो. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.